अख्खच्या अख्खं हॉटेल आपण बुक केलेलं आहे आपल्या या JKV फॅमिलीसाठी. त्याच्यामुळे राडा होणार आहे संध्याकाळी एकदम. नमस्कार मित्र हो, नवीन व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. एवढं तुम्हाला टायटलवरून समजलं असेल की यस, आज फायनली 1 ते 2 वर्षाच्या काळानंतरनं, आय थिंक 1 वर्षाच्या काळानंतरनं आपण पुन्हा एकदा आपल्या JKV फॅमिलीला घेऊन जात आहोत आणि धमाल ट्रिप असणार आहे. अर्थातच हम्पी गोकर्णची. मी आता आहे पनवेलमध्ये, वाजलेले आहेत 2:30 आणि आता मी निघालेलो आहे पुण्याला. संध्याकाळी 6 वाजता आपली तिथून बस आहे आणि तिथून आपण निघणार आहोत आपल्या जर्नीला. एनिवेज खूप एक्सायटेड आहे मी सुद्धा आणि माझ्यासोबत असणार आहेत JKV फॅमिलीतले 30 मेंबर्स. धमाल येणार आहे. तनुल्या काळजी घे बरं का आईची. हां अजिबात त्रास देणार नाही. नक्की ना? हां. बाय 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 तन्वीश. बाय प्रतिभा. येतो लवकरच. एन्जॉय. येस, एन्जॉय तर करणारच 100%. फक्त मी ट्रॅव्हल करत असलो की फक्त एवढंच सामान असतं. अदरवाईज तन्वीशने प्रतिमा असली की अख्खी गाडी भरते. चला निघत आपण आता. सो आता मी पुण्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि या इथे आपला राजस्थानच्या ट्रिपमध्ये आलो होता करण. तो भेटलेला आहे, तो भेटायला आलेला ॲक्च्युली. ही ट्रिपमध्ये चुकून मिस झालेली. खूप यावंसं वाटतंय पण येऊ शकत नाहीये. करेक्ट. बट तुम्ही लोक खूप धमाल करा, एन्जॉय करा. अरे नक्की. मी हा ब्लॉग बघायला एक्साइटेड असतो. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता मी आहे नवले ब्रिजच्या इथे. बरं, मी इथे का आहे तर माझी टीम मला म्हटली की दादा तू सुरुवातीच्या पॉईंटला नको, तू शेवटच्या पॉईंटला गाडीमध्ये बस, जेणेकरून अख्खी गाडी भरलेली असेल आणि सगळे आपले जे काही जॉईन झालेले JKV फॅमिली मेंबर्स आहेत ते खुश होतील, सरप्राईज होतील. त्याच्यामुळे म्हटलं की चलो ठीक आहे, एक वेगळा प्रयोग आपण करून बघूयात. अरे झाली का सगळी तयारी? एकदम आले सगळे. आले सगळे आले. धमाल सुरुवात झालेली आहे आणि शेवट सुद्धा धमालच होणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत स्टे ट्यून. रात्रीचे 10:15 वाजलेले आहेत आणि अजूनही आपण खेड शिवपूरच्या इथे आहोत. बाय द वे एक्साइटमेंट खूप नेक्स्ट लेवलला पोहोचलेली आहे आणि आता पोटामध्ये पण भर गेलेली आहे. त्यामुळे आता एनर्जी एकदम. नाही, एनर्जी संपली आमची आता. देवा पांडुरंगा, वाजलेलेत रात्रीचे 1 आणि पोरं अजूनही दंगा करतायत. खतरनाक धमाल चालली आहे. अक्षरशः घाम फुटलेला आहे आणि माझा घसा बसलेला आहे बघा, आवाजच येत नाहीये, इतका दंगा केलेला आहे. जाम धमाल आलेली आहे. चला आता आराम करूयात. गुड नाईट. गुड मॉर्निंग. फायनली आपण पोचलो आहोत हम्पीमध्ये, हम्पीच्या किष्किंधामध्ये. किष्किंधामध्ये या इथे आपलं एक हॉटेल आहे द किंग्स म्हणून. हॅलो. अरे थँक्यू ब्रो. चला आपण आता फ्रेश अप होऊयात आणि पुढे जाऊयात कारण की आपल्याला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करायचे तर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज राईट. वेलकम टू हम्पी. हॉटेलमध्ये एंट्री केल्यानंतर जी काय वाईब येते अगं. हे हॉटेल अख्खच्या अख्खं हॉटेल आपण बुक केलेलं आहे आपल्या या JKV फॅमिलीसाठी. त्याच्यामुळे राडा होणार आहे संध्याकाळी. होल वावर इज आवर. हां, होल वावर इज आवर. करेक्ट. सो आम्ही सगळेजण आता फ्रेश झालेलो आहोत आणि निघालेलो आहोत ब्रेकफास्ट करायला आणि तिथूनच जाणार आहोत स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. तिकडे क्लिफ जम्पिंग आहे आणि कोरॅकल बोट राईड्स आहेत जे आपण करणार आहोत. बाय द वे आता या टमटममधून आपल्याला जायचं आहे कारण की इथून पुढे जे आहेत ना रोड ते छोटे आहेत, मोठ्या गाड्या घुसणारच नाही तिथून. सो बाय बाय.
पोरं जाम खुश आहे. फायनली आपण आता पोहोचलो आहोत सनापूर लेकच्या इथे. हे आहे ते सनापूर लेक. सध्या पाणी कमी झालेलं आहे आणि या इकडे आहे म्हणजे एक्सटेंडेड लेक, जिथे करणार आहोत आपण कोरॅकल बोट राईड. लेट्स गो. आपली पहिली बोट गेलेली आहे, दुसरी बोट भरते. सो आपली या तळपत्या उन्हामध्ये कोरॅकल बोट राईड झालेली आहे आणि सगळेजण करपलेले आहेत. धमाल आली. बाय द वे, कोरॅकल बोट राईडचे जे चार्जेस आहेत ते आहेत 150 रुपये पर पर्सन. सो आपण आता आलेलो आहोत क्लिफ जम्पिंगच्या पॉईंटला. आता तो पॉईंट आहे तुंगभद्रा नदीमध्येच, पण नदीचा तो जो प्रवाह आहे जो वळलेला इकडे थोडासा बाहेर आलेला, तिथे एक वॉटरफॉल आहे जो की आता आपल्याला बघायला नाही मिळणार, पावसाळ्यात मिळू शकतो. तिथे पाणी बरंच आहे, सो तिथे आपण उड्या मारू शकतो. अरे हा कसा पडला. आणि अशा प्रकारे आपली क्लिफ जम्पिंग झालेली आहे. सगळ्यांनी एन्जॉय केलेली आहे. मजा आली ना? खूपच भारी भारी. बाहेरच निघू वाटत नव्हतं. नाही, अजून जायचं. ते गावाकडे नदीला आपण पोहायला जातो टॉवेल टाकून. आपल्या टमटम निघालेल्या आहेत सगळ्या. क्लिप जम्पिंग करून आल्यानंतर मस्तपैकी आंघोळ केलेली आहे आणि फ्रेश झालेलो आहोत. आणि आता आपण रेडी आहोत लंचसाठी. आणि लंच करून जायचं आहे आपल्याला एका सनसेट पॉईंटला. तिथे ॲक्च्युली आपल्याला थोडासा ट्रेकसुद्धा करायचा आहे. सो पटकन आवरून घेऊयात. ऑलमोस्ट 2:45 वाजले. लंच झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहोत जांबुवन केव्ज बघायला. आणि किष्किंधामध्ये येतं ते ॲक्च्युली. तिथे भरपूर काय काय गोष्टी आहेत आपल्याला बघायला. सो लवकर जाऊयात. अरे लवकर काढा रे फोटो. उन्हात तळपलो आम्ही, करपलो. राख होईल आता थोड्या वेळात. चला लवकर काढा आपली विमानं. हे विमानांपेक्षा काही कमी नाही का रे? तर आता आपण आलेलो आहोत चिंतामणी मंदिराच्या इथे. चिंतामणी केव पण म्हणतात. पुढे आपण जांबुवन केवला पण जाणार आहोत. बट तत्पूर्वी इथे काय घडलेलं आहे तर बालीचा वध म्हणजे सुग्रीवचा जो बंधू आहे, भाऊ होता बाली, त्याचा वध या इथे झालेला आहे असं म्हणतात. श्रीरामांनी त्याला बाण मारला होता याच इथे. आता त्या आतमध्ये आपण जाऊन बघूया. नमस्कार मंडळी. सो आपण आता ज्या भूमीमध्ये आले आहोत तिचं नाव आहे किष्किंधा, जिचं आनेगुंदी म्हणून पण नामकरण केलं गेलं. आणि मानव प्रजातीची सुरुवात इथून झाली असं मानलं जातं, कारण की सप्तर्षीमधले कश्यप ऋषींनी इथे तपस्या चालू केलेली आणि त्यांचा सहवास इथून चालू झाला होता. सो सप्तर्षीमधले 5 ऋषीमुख पर्वतावर राहायचे. त्यांना जे प्रोटेक्शन लाभायचं ते वानरांकडून लाभायचं. वानर म्हणजे इथे संदर्भ वननर असा केला जायचा. जे वननर म्हणजे स्पेशली स्किल्ड, त्यांच्याकडे मानवांपेक्षा जास्त स्किल्ड होत्या, लाईक जम्पिंग स्किल्स किंवा फायटिंग स्किल्स वगैरे. त्यांना वानर असं संबोधलं जायचं. तुम्ही पेंटिंग्स बघू शकता. जे जांबवन, हनुमान आणि श्रीराम आणि लक्ष्मण आहेत त्यांच्यात हे स्पष्टीकरण किंवा हे डिस्कशन चालू होतं की वालीचा वध कसा करायचा. सो ही जी चिंता त्यांच्या मनामध्ये होती त्याच्यावरूनच ह्याला चिंतामणी केव असं म्हटलं जातं. तुम्हाला जे आता हे त्रिशूळ दिसतं हे एवढं मोठं, तो एवढ्याच साईजचा बाण होता जो श्रीरामांनी वालीला मारला होता. वाली हे तुंगभद्रा नदीवर तपस्येसाठी जात होते, पण ते ही रिव्हर क्रॉस नव्हते करू शकत, कारण की वाली आणि दक्षिणी राक्षस होती त्यांच्यामध्ये जे युद्ध झालं होतं. त्या युद्धामध्ये दक्षिणी राक्षसचं जे धड आणि हे वेगळं झालेलं ते मातंग ऋषींवर पडलं होतं. त्यामुळे मातंग ऋषींनी त्यांना श्राप दिला होता की तुम्ही तुंगभद्रा रिव्हर क्रॉस करू शकत नाही. आणि जे वाली सुग्रीवमध्ये युद्ध झालं होतं त्याच्यामुळे सुग्रीव वालीला हरवू शकत नव्हता. म्हणून ती सुग्रीव केव्हा आहे जी समोर आपल्याला दिसते तिकडे सुग्रीव राहायचे, कारण की वाली ही रिव्हर क्रॉस करू नव्हते शकत. जी सुग्रीव केव्हा आहे तिथेच असं म्हटलं जातं की जे पुष्पक विमान रावणाचं गेलं होतं
तिथे सीतेचे ऑर्नमेंट्स सीता मातेने टाकले होते, तर त्याचे जे निशाण आहेत ते अजून पण त्या स्टोनवर आहेत. असं सायंटिफिकली म्हटलं जातं की तो नॅचरल स्टोन आहे, पण इथले जे लोकल्स आहेत ते म्हणतात की नाही, हे याचा संदर्भ रामायणास बरोबर जोडला गेला. आनेगोंदीच्या चिंतामणी मंदिरापासून आता पुढे आपण आलेलो आहोत आणि येऊन पोहोचलेलो आहोत बालांजनेय हनुमान मंदिर आहे, म्हणजे बाल हनुमानाचं मंदिर यावरच्या टेकडीवरती आहे, जिथून आपल्याला सनसेट सुद्धा बघायला मिळणार आहे. सो आपली अर्धी गँग पुढे गेलेली आहे, आपण पण त्याच्या पाठीमागे जाऊयात. ऑलमोस्ट आपण आता टॉपला पोहोचलेलो आहोत आणि इथे पोचल्या आम्ही मस्तपैकी एक पाण्याची बॉटल संपवलेली आहे आणि पाण्याची बॉटल संपल्यानंतर ना ती बॉटल आम्ही बॅगमध्ये ठेवतच होतो. त्यातच एक टॉपिक निघाला की ग्रुपमध्ये असं कोणी जर करत असेल तर त्याला आपण एक पनिशमेंट पण देतो, त्याला आम्ही खडसावून सांगतो की असं करायचं नाही म्हणून. पण ग्रुपच्या बाहेर म्हणजे नॉर्मली आपल्या समाज जीवनामध्ये असे बरेचसे कार्यकर्ते असतात की ज्यांना लाज नसते, ज्यांना अजिबात काडीची किंमत नसते आपल्या देशाची. ती लोक काय करतात, असे भर रस्त्यात बॉटल फेकून जातात. तर त्या लोकांसाठी एकच आपण काम करणं गरजेचं आहे, ते म्हणजे की भर रस्त्यात त्यांचा अपमान करायचा, उचलायला लावायची ती बॉटल. काही त्यांनी जे काय थुंकलं असेल तर त्याला सांगायचं ते साफ कर म्हणून. ॲटलिस्ट 4 लोक त्याकडे बघतील, यावेळी त्याला लाज वाटली असेल, पुढच्या वेळी तो ते करत असताना 10 वेळा विचार करेल. आणि फायनली टेकडीवरती आपण पोहोचलो आहोत आणि या इथून जो नजारा बघायला मिळतोय अक्षरशः विहंगम. फायनली हम्पीमधला आपला हा पहिला विहंगम नजारा तुम्हाला बघायला मिळालेला आहे. तो अजूनच विहंगम करणार आहोत आपल्या द्रोणाचार्याच्या माध्यमातून. लेट्स बॅक टू पवेलियन. ओ माय गॉड, काय दिवस होता. म्हणजे अजून दिवस संपलेला नाही आहे, धमाल अजून बाकी आहे. कारण की तुम्ही बघा या हॉटेलची जी काय वाईब आहे, डिनर नंतर तहल का होणार आहे. पळा 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 पळा, तिकडे वाद्य सुरू झालेलं आहे कडाक. जीव घ्याल का भारताचा? कसं वाटतं? किती गणपती बाप्पा मंगलमूर्ती बोला बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. सकाळची 6:10 झालेली आहेत आणि आम्ही पोचलेलो आहोत अंजनाद्री हिलवरती. म्हणजे बघा पाठीमागे अजून तांबडंसुद्धा फुटलेलं नाही आहे, एवढ्या लवकर आम्ही या हिलवरती आलेलो आहोत. आणि फायनली आपल्याला आज सनराईज बघायला मिळणार आहे या हिलवरून. पाठीमागच्या वेळी मी आलो होतो तेव्हा सनसेट पाहिला होता, आज सनराईज पाहणार आहे. काय मग कसं काय वाटला सनराईज? वन ऑफ द बेस्ट सनराईज असं म्हणू शकतो. इथली जी वाईब आहे इतकी पॉझिटिव्ह आहे. या हिलवरती येणारा प्रत्येकजण श्रीराम या शब्दाला उच्चारल्याशिवाय राहत नाही आणि तीच जादू आहे या ठिकाणाची. आजच्या दिवसाची सुरुवात इतकी सुंदर झालेली आहे. बाय द वे आपली सगळी गँग पुढे गेलेली आहे दर्शनासाठी, फक्त हे दोघं राहिलेले आहेत. आता आम्ही लवकर जातो कारण की सगळेजण खाली वाट बघतात. येस येस. लेट्स गो.
मस्तपैकी आता दर्शन पण झालेलं आहे. गर्दी खूपच कमी होती त्यामुळे अगदी निवांतमध्ये दर्शन मिळालेलं आहे. आता आपण निघूयात कारण की आपल्याला जायचं आहे हम्पीला. आज हम्पीतली भरपूर ठिकाणं आपल्याला एक्सप्लोर करायची आहेत.